प्रभू रामचंद्राचं अधिष्ठान, हनुमंतरायाचं अधिष्ठान आणि सद्गुरू लक्ष्मण महाराजांचं प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी विराजमान आहे। भाग्यनगर या ठिकाणी श्रीराम कॉलनीमध्ये, काटेदार श्रीराम कॉलनीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळा, रामायण, गाथा भजन, हरिपाठ, काकडा, कीर्तन आणि हरिजाग अशा प्रकारचा अतिशय जल्लोषामध्ये उत्तम प्रकारे या भाग्यनगरचं भाग्य म्हणावं लागेल की आपल्या कर्नाटक, महाराष्ट्र इथून आलेली जी सद्भक्त मंडळी आहे त्यांनी या भाग्यनगरमध्ये बरं का, अर्थात हैदराबाद बरं का, नाव पडले का भाग्यनगर? नाही, अजून पडायचं त्यामुळं भाग्य आपलं आहे या ठिकाणी न भूतो न भविष्यते बरं का। या बरेच सत्य होत असतात, मी नेहमी म्हणत असतो, कारण आपण या ठिकाणी या भागामध्ये बऱ्याच कार्यक्रमात काही भागामध्ये गेलेलं आहे, कुठला नामोल्लेख करत नाही मी, परंतु इथला जो सप्ताह आहे हे काही आगळा वेगळा आहे। म्हणजे जसं आळंदी पंढरपूरला जे पाहायला मिळतं ते इथं पाहायला मिळतं। आळंदी पंढरपुरामध्ये जे वातावरण आहे, जे श्रोतावर्ग आहे, जे भजनी मंडळी आहेत, तसेच भजनी मंडळ आणि दादाच्या फडामध्ये आपला तेलंगणा परिसरामध्ये आपले कार्यक्रम होत असतात। आणि आमचे परमस्नेही इकडल्या डाव्या बाजूला इकडे विनेकऱ्यापासून चालत असलेले वैजनाथ महाराज मणगेकर, प्रमाण खूप त्यांना पाठांतर आहेत, डबल डबल चाली म्हणतात। पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये आमच्या सोबत महाराज होते, सात्विक स्वभाव, गुणवान प्रकार आणि हरिभाऊ आहेत। त्याचप्रमाणे इकडे काही गायक मंडळी आहेत, इकडे काही गायक मंडळी बरं का। आता तुमचं तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या, इकडे कधी म्हणायचं आणि इकडे कधी म्हणायचं, कारण सगळे एकाहून एक बळी, सगळे एकापेक्षा जसं त्याच्याकडे परमात्म्याने काही आगळी वेगळी कला दिलेली असते प्रकार। इकडं डबल दत्ता महाराज आमचे, तर संदीप महाराज आहेत, उद्धव महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, देवदास महाराज एकमेकर आहेत, आमचे संजीव आहेत सगळे, आणि सगळ्यांना घेऊन चालणारे, सगळ्याला वाजवणारे पकवाज हो बरं का, लक्ष्मण महाराज हाणेकर, आणि हार्मोनियमची साथ करत आहेत आमचे बरं का वीरेश पाटील। बाजूलाच त्यांचं इथंच घर आहे, त्यांनी तिथंच आम्ही त्या ठिकाणी थांबलो। मोठे सात्विक मंडळी आहेत आणि हा सर्व एकंदर कार्यक्रम गुरुवर्य हरिभक्तीपरायण काशीराम महाराज रांजणाळकर यांच्या कृपाशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाने, तसेच काशीराम शास्त्री हे दोघं, जसं संगीतामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल तसे दोघं आहेत महाराज बरं का। हे या क्षेत्रामध्ये कधी एकट्याचं काम नसतं हो, एकाला दोघं साथ पाहिजे बरं का। एक हातानं काम होत नाही, दोन हात असले की जरा चांगलं काम। तसे एकमेकाला हातात हात मिसळून रांजण असेल, हैदराबाद असेल, मैलार असेल, कुण्या ठिकाणी बरं का, ज्यांचं फक्त मार्गदर्शन जरी झालं, त्यांचे शिष्य मंडळी ते सगळे कार्यक्रम करत असतात। आणि असं भीष्माचार्यासारखे मागं म्हणजे काय थांबले पाहिजेत, असले पाहिजे। त्याचबरोबर हे जशी जोडी आहे तसं इथं सुद्धा जोडी आहे महाराज, आमचे सुधा महाराज आणि आमचे चंद्रकांत महाराज, दोघांचं या ठिकाणी, आणि दत्ता महाराज इथं आहे, सगळेच आहेत बरं का। असं नाही की यांचंच नाव घेतलं म्हणून हेच आहेत नाही, पण पुढाकार कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांना सहकार सगळ्याच असतं असं नाही। पण मला सांगायचं आहे, हे दोघं जे आहेत ना, अलीकडं दोघं एकत्र आले की दोघात बिनसाला उशीरच होत नाही। जेवढा जेवढा संबंध आला तेवढा संबंध तुटायला वेळ लागत नाही, पण असं होऊ देऊ नका। मला आनंद वाटला, हरिपाठामध्ये जवळजवळ 50-60 महिला होत्या हरिपाठामध्ये। एवढ्या महिला एक वेशभूषेमध्ये बरं का, एकच वेशभूषा, एकच साडी आहे, सगळ्यांचं एक कलरची बरं का। आणि इकडं पुरुष मंडळी तेवढेच, आणि असा दणदणून हरिपाठ झाला, बघत राहावं असं वाटतं। हरिपाठ तसाच, चक्रीय भजन तसंच बरं का, चक्रीय भजनाचा आनंदच वेगळा।
आणि खरोखर सात्विक आनंद ज्याला म्हणतात ना, उत्सवातून जे काही मिळवायचं असतं ते या ठिकाणी प्रगट होत असतं. हे सगळ्यांना पाहिल्यानंतर कळत आलं. आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले बरेच मंडळी आहेत. आमचे हरिभक्तीपरायण बोंबडीचे महाराज, नानबा महाराज, त्यांचा संबंध नेहमीचा असतो बरं का. आम्ही कार्यक्रम करत असतो. आणि इकडे आमचे गोरखान आलेले आहेत. बरेचसे मंडळी या ठिकाणी या भागामधले आहेत. सगळ्याचं नामोल्लेख करत असताना कीर्तन तसंच राहून बरं का. सगळेच बरं का. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरे गंगावती स्वीकाराल की. अभंग महत्वाचा अभंग घेतलेला आहे. अभंग कोणता? सगळ्यांना पाठातला अभंग आहे. गाथ्यामध्ये 668 क्रमांकाचा अभंग. आणि योग बघा, म्हणजे असं सांगू नये खरं तर, म्हणजे पण पहिल्यांदाच या अभंगावर बोलायचं चिंतन केलं, विचार केला. 5 चरणाचा अभंग आहे. 5 चरणाचा का निवडला? तर आज सप्त्यातला कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. सप्त्यातला 5वा दिवस म्हणजे 5 चरणाचा अभंग. बरं, आज नियमामध्ये काय? उपदेशपर अभंग घ्यावा लागतो. उद्या संतपर असतील, मागणीपर असेल, पुढे असेल, म्हणून उपदेशपर अभंग निवडावा, 5 चरणाचा निवडावा. आणि विशेष म्हणजे मला सांगायचं आहे, कीर्तन म्हणजे करमणूक नाही. ऐका, अलीकडे कीर्तनाचं एक वेगळीच वाट झाली बरं का. म्हणत नाही, त्याच्याकडे जात नाही, आपल्याला वेळ खराब करत नाही आपला बरं का. परंतु हे तुम्ही सगळे आलात एखाद्या महाराजांचं ऐकण्यासाठी. तुम्ही एवढं शांत बसता, एकाग्र चित्तानं बसता, ऐकता. या गादीला किती महत्व. ही गादी संतांची आहे. संतांच्या गादीवर अनाधिकारी असलं तरी आम्ही त्या ठिकाणी वंदन करून थांबावं लागतं. आणि संतांनी उपदेश केला म्हणजे आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. नाही संत चिन्हे उमटले अंगी, देशाला पात्र झाला. संत चिन्ह आमच्या अंगी उमटले नसताना उपदेश करायला लागलो, असा अर्थ आमचा उपदेश नाही. माल कुणाचा आहे बरं का. फोडीला भांडार भांडार फोडलं, माल धन्याचा तो माल, मी तो हमाल. एवढी नम्रता किंवा हे खरंच आपण समजलं पाहिजे तर कुठतरी मेळ लागतो महाराज. हमभी कुछ आहे म्हणलं की गेलं सगळं का. त्यांची सेवक आहोत या ठिकाणी सर्व मंडळी. रामानाचार्य आहेत. आज रामायण किती जोरात झालं महाराज. हरिपाठ होतो का नाही की वाटायला बरं का. एवढं जोरात सगळ्यांनी असं सुंदर 5वा अध्याय, 5वा अध्याय आणि ते लांबायसारखंच अध्याय. सगळे आमचे शास्त्री महाराज आहेत, बोंबडीचे महाराज आहेत, सगळे महाराजांनी. आणि रामायण सुद्धा झालं. तात्पर्य असं आहे, मी बोलत होतो की तुम्ही जे आहात ना अधिकारी आहात. आणि तुमच्या पुढं 1-2 तास सांगायचं म्हणजे काहीतरी बरगळायचं नाही. एक तर तुम्हाला विवेक जागृत व्हावा, वैराग्य निर्माण व्हावं. एक तर तुम्हाला आनंद प्राप्त व्हावा, शांती समाधानाचा मार्ग मिळावा, किंबहुना ज्ञानाची तरी प्राप्ती व्हावी. केवळ हा उद्देश कीर्तनाच्या माध्यमातून केला जातो. आणि या सगळ्या गोष्टी सोडून जर दुसरंच काही मांडत असेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून आजचा मी विषय थोडा वेगळा घेतलेला आहे आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी वाटचाल करणार आहे. काय सांगू तुम्हाला, बऱ्याच वेळा काही अभंगामधून संत चरित्र सांगितलं जातं.
वारीचं महत्व सांगितलं जातं, नामाचं महत्व सांगितलं जातं बरं का, भगवंताशी आळवलं जातं किंवा देवाचं स्वरूप सांगितलं जातं. असे वेगवेगळे मार्ग आहेत, पण हे सगळे मार्ग तुम्हाला ज्ञात आहेत, ठाऊक आहेत असं समजून बरं का इथून पुढची मी वाटचाल करत आहे. ते का तर मला एक उणीव दिसली तुमच्यात नाही बरं का, समाजामध्ये. जगाकडे अवलोकन केल्यानंतर मला माझ्या मनाला रुखरुख झाली, मला ज्या मनाला उणीव वाटली ती कशानं भरावी, असं का होतंय हेच कळायला मार्ग नाही. आणि म्हणून हा सांगू तुम्हाला का होते. आज जर पाहायला गेलं गावागावामध्ये सप्ते आहेत, एक एक नाही 4-4, 5-5 सप्ते आहेत बरं का. आता हे बोलणं सुद्धा थोडं मार्मिकच आणि व्यवस्थित पाहिजे बरं का, कारण एक सोडून दोन थांबले देतं. यूट्यूब चॅनल म्हणजे हे साधन आहे. काहीतरी जर समजा बोललं की गेलं, प्रसार झालाच की झालं महाराज, मग कमेंटमध्ये काही सुरू होते का. हे 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक आमचे नांदेडचे भाऊ आहेत माऊली, आणि एक नामाचा गजर वन असलेले आमच्या भालकी तालुक्यातील नंदवाडचे प्राध्यापक शिवाजीराव आहेत. दोन्ही लावलेलं आमचंही भाग्यच आहे महाराज बरं का. आणि विशेष म्हणजे तिकडं साऊंड सिस्टीमवाले बरं का, ह्याच्यातलं मला काही कळत नाही बरं का. बेस वाढवा, कमी करा, विको द्या, हे काय तुमचं तुम्हाला जे करायचं ते, फक्त माझा आवाज जरा चांगला आला पाहिजे एवढंच. सप्ते भरपूर झालेले आहेत, तीर्थयात्रेला लोकांची गर्दी आहे. काशी रामेश्वर 12 ज्योतिर्लिंग 4 धाम गर्दीच गर्दी आहे, नाही असं नाही. आणि म्हणून म्हणावं लागेल समाज हा काय झालेला आहे, बोला ना काय म्हणा, भाविक. आणि पूर्वी ज्ञानोबराय म्हणतात, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. याप्रमाणे संपूर्ण मनुष्यामध्ये काय भावना असते आणि भावनाशील असतात. पण जिथं भावना असते ना, ती भावनाच मात्र एकदम कलटणी वेगळी घेत असते. भावना ही अपुरी होती. दृढ भावना असली पाहिजे, भावना असावी. एखाद्या व्यक्तीवर भावना असते, पत्नीवर भावना असते, मुलावर भावना असते, मित्रावर भावना असते, देवावर भावना असते, संतावर भावना असते, असते की नाही. म्हणजे आपला माणूस आहे हो, आपला माणूस आहे हो, भावनिशील आहे असं म्हणतो. थोडं ओघात सांगून जातो, रंगवून सांगासारखा दृष्टांत नाही, परंतु तुम्हाला थोडं भावनेचा विषय सांगतो बरं का. ओघात सांगून जातो त्रोटक शब्दामध्ये. एक व्यक्ती पती पत्नी दोघं आहेत आणि दोघं मुलगा आहे. तिघं असताना लहान मुलगा आहे, पत्नी बाहेर गेलेली आहे, लहान मुलाला घेऊन वडील बसलेले आहेत. प्रेम आहे, मुलावर जीवापाड प्रेम करतात. त्या लेकराला असं घेऊन खेळवणं, त्याला थोडं रडलं की त्याला लगेच घ्यायचं जवळ, त्याला समजवायचं. किती लेकरावर प्रेम असतं आपलं प्रत्येकाचं. आणि खरंच लेकर म्हणजे देवाची फुलं असतात, कोणाचंही असू द्या, निष्काम असतं ते. त्याच्याकडे कुठली कामना नसते, त्याच्याकडे कसली इच्छा नसते. आणि असं आहे, हे चालत असताना ते आपल्या कामामध्ये आहे आणि त्या टेबलवरती एक वही ठेवलेलं आहे, काही वही आहे आणि त्या वहीमध्ये एक चिठ्ठी आहे. आणि ते वाऱ्या खिडकीचं दार उघडलं आणि त्या वहीचं पान असं फरारावर फडकायला लागलं. फडकत असताना त्याच्यात ती चिठ्ठी होती ना, ती चिठ्ठी बाहेर पडली. चिठ्ठी बाहेर पडली. बाहेर पडल्यावर लेकरू आजारी होतो थोडं. बाप त्याला बाटलीतलं औषध पाजत होता, त्याला गोळी द्यावं, औषध पाजावं, त्याला समजावीत होता. चिठ्ठी बाहेर पडल्याबरोबर काय पडली म्हणून चिठ्ठी घेतली. आणि चिठ्ठी घेतल्याबरोबर चिठ्ठी वाचून बघितलं. चिठ्ठी वाचल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली. काय चिठ्ठी, हे चिठ्ठी नाही, चिठ्ठी आई है वतन से चिठ्ठी आई बड़े दिनों के बाद, हे नाही बरं का. ही चिठ्ठी, ही चिठ्ठी अशी होती त्यांच्या मिसेसला बरं का, त्यांच्या प्रियकरानं पाठवलेली चिठ्ठी. आणि त्या चिठ्ठीचा विषय मजकूर वाचल्याबरोबर लक्षामध्ये आलं की हिचे अनैतिक संबंध आहेत आणि हे
लेकरू वास्तविक म्हणजे आपलं नाही असं सिद्ध झालं. मी भावना बोलतो, किती पत्नीवर भावना आहे, किती लेकरावर भावना आहे. एक दोन वळी 2-4 मजकूर वर का चिठ्ठीतला ऐकल्याबरोबर खऱ्या खोट्याचा विचारही केला नाही. आणि त्याच बापाच्या मनामध्ये असा विचार आला, ज्याला औषध पाजून बरं करावं, ज्याला खेळवावं, त्याचं नरडं दाबून मारावं असा विचार त्याला फेकून द्यावा असं वाटायला लागलं. राग अनावर झाला. याला म्हणतात संशय. आणि संशय हा घातक असतो. म्हणून ज्ञानोबाने लिहिले बरं का, म्हणून संशयावने थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाचे वाघोर प्राणी. विनाशाला कारणीभूत जर कोण होत असेल तर ते संशय होत असतो. खरा खोट्याचा निवाडा केल्याशिवाय मनुष्य संशयग्रस्त होऊ नये बरं का. पण प्रसंग झाला, मला विषय पुढे मांडवायचा नाही एवढंच की आतापर्यंत तुमची एवढी भावना होती, कुठे गेली भावना? लगेच भावना बदलली. ज्याला तुमचं पोटचं लेकरू आहे ना, त्याला तुम्ही मारा. त्याला जरा घनिष्ठ संबंधातला मित्र असेल, मित्राविषयी बरं का तुमच्या बद्दल जे काही जर समजलं, आपल्याविषयी मित्राच्या मनामध्ये काय ते दुसऱ्या कोणाचं कळालं, तर तोच मित्र तुम्हाला शत्रू ठरतो. होते की नाही असं समाजामध्ये? असं कित्येक वेळा होतं बरं का. म्हणून ज्ञान हे महत्वाचं. ज्ञानपर परमार्थ करत असताना सुद्धा ज्ञानदृष्टीनं करा. भक्तिभाव श्रद्धेपेक्षा ज्ञानदृष्टी त्याच्यामध्ये मिश्रित असली पाहिजे. असं म्हणलंय परमात्मा, संतांनी म्हणलंय, ज्ञान आहे पण भक्ती नाही, प्रेम नाही, कामाचं नाही. बरोबर आहे. पण भक्तीमध्ये सुद्धा ज्ञानयुक्त श्रद्धायुक्त जर भक्ती केली तर ती भक्ती फळाला पोहोचते. हा विषय सांगायचा आहे. तात्पर्य असं आहे, आज समाजाकडे पाहिल्यानंतर सगळं काही भरपूर भावना प्रधान, सगळं परमार्थिक जीवन आहे असं वाटायला लागलेलं आहे. पण एक बाजू, जसं एका पैशाच्या 2 बाजू असतात नाण्याच्या, एक चित एक पट राहते का नाही? नाणं एकच आहे पण चितपट असतं. तसंच आहे. किंवा ट्रेन असते ना, ट्रेन, त्या ट्रेनचे जे पटरी असते, पटरी दोन्ही समान होतात. बरोबर आहे. विसंगती राहत नाही. थोडं अंतर पडला, एक लांब झाली, पुन्हा पुन्हा असं होत नाही, मग पडते ट्रेन. समान अंतर असतं. लांबून बघितलं की असं वाटतं की हे मिळाले वाटतं, पण तिथे गेले की पुन्हा समानच अंतर राहतं, मिळत नाही बरं का. त्याप्रमाणे असंच चाललंय. असंच चाललंय. कसं चाललंय? एकीकडं परमार्थाची रांगच्या रांग आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला व्यसनाधीन झालेल्या लोकांची रांग. आज पाहायला गेलं, बोलावं म्हणून बोलायचं नाही, आज जर विचार करायला गेलं, माणसं एवढी खालच्या थराला जाऊन पोहोचली विनाकारण. काही कमी नाही बरं का. काय वाटलं, कशामुळे झालंय, काय माणूस मारलं का. आज प्रत्येक मोठ्या शहरापासून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर वातावरण बघायला गेलं तर सगळे व्यसनाच्या धावले, व्यसनाधीन झालेले आहेत महाराज. आणि किती व्यसनाधीन झाले आहेत विनाकारणच. आता जर कदाचित असं जर कोणी म्हणलं तर प्रामाणिकपणानं कोणी सांगत नाही महाराज बरं का. बरं खरंच सांगा बरं, तंबाखू गुटखा खाणारे किती लोक आहेत? हात वरी करा. वाह, प्रामाणिकपणा, राईट. हे मानलं पाहिजे, हे सात्विक आहे मानलं बरं का. असू दे, हरकत नाही. बरं, शराब पिणारी कोणी हात वरी करल का? करत नाही. याचा अर्थ काय? तुम्ही कोणीच पित नाही. असंच तुम्हाला बुद्धी द्यावं, मला हेच म्हणायचं. मला प्यायचं नाही. बरं, माळकरी किती आहेत? हात वरे करा. वा 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 वा, छान छान छान. याचा अर्थ झाला माळकरी एवढे, पण दारू पिणारे मात्र हात कोणी वर करत नाहीत. पण गर्दीला काही कमीच नाही बरं का. कारण त्याला लाज आहे. समजा मी दारू पिणारा जर असेल तर मला असं हात वर करा वाटत नाही. का? लोक फजिती करतील, बेइज्जती होईल, करत नाही म्हणून दाखवायचं. चांगल्या गोष्टीला आपण पुढाकार घेतो, हात वर करतो, मी म्हणून सांगतो. पण वाईट म्हणले की आपण त्याच्यापासून दूर राहतो. पण तसंच दूर राहा काय, मला हेच म्हणायचंय. पण दूर राहत नाहीत माणसं, त्याच्या फार जवळ. कुठलाही चोर मी चोर म्हणत नाही, कुठलाही शराबी मी शराबी आहे म्हणत नाही बरं का. हे जाऊ,
शंकर सोसायटीचे मेंबर किती? कोणतं हसले बरं? शंकर सोसायटी कळलं का तुम्हाला? माहिती आहे? हां, शंकर सोसायटी म्हणजे ते आम्हाला माहित नाही काय ऐकले बरं का. ते चिलीमध्ये ते शिवारेटमध्ये घालून ते काय तर बम बोले शंकर म्हणून असं बोलतात. तो काय तर त्याचं एक मंत्र आहे. ते एक नशाच वेगळी, ते एक मजाच वेगळी, ते विश्वच एक वेगळं बरं का. माणसं काय करतात, चांगल्याचं अनुकरण करायला लई वेळ लागतो आणि वाईटाचं अनुकरण करायला काहीच वेळ लागत नाही. चांगली साधना करण्यासाठी खूप अवधी लागतो आणि आत्ताच वाईट करायला एक क्षणातच माणूस वाईट होतो की नाही. म्हणून काय सांगू तुम्हाला, 3 प्रकार आहे. मनुष्य एक ब्रिज आहे. हे मनुष्य आहे ना, तुम्ही आम्ही माणसं एक दुवा मध्य आहोत. मध्य पुढे गेलो परमात्मा मिळणार आहे. ते ब्रिजावर आपण ब्रिज आहोत. पुढे गेलं तर परमात्मा मिळणार आहे आणि मागं गेलं तर पशु होणार. आपण ठरवायचं आहे आम्हाला देव व्हायचंय का पशु व्हायचंय. तुम्हाला काय वाटतंय? जे वाटतंय ते सांगा, म्हणजे आम्हाला बी कळलं की खरंच किती लोकांना, म्हणजे मतदान किती कळलं, निवडणुकीला थांबायचं सुधरत बरं का. देव होण्याची इच्छा आहे का पशु? देव बरं का. कोणी म्हणाल की देव म्हणजे देव म्हणजे चांगला. आपण तुम्हाला वाटलं की आम्ही कसं देव होतो की असं वाटलं नाही. उगं वाटचाल तर करायची, होईल न होईल पुढे. पण सांगू तुम्हाला, देव होण्यासाठी साधना आहे. अनेक साधना करून जावं लागतं आणि पशु व्हायला साधना काहीच लागत नाही. तात्पर्य माणसाने विचार केला, एवढ्या मोठ्या साधना करत करत जावं लागतं, मग ते देव मिळेल का त्याची गॅरंटी आहे का? थोडा पुरावाना इतिहास घेतात. विश्वामित्राची हाल ते झाले. इंद्र चंद्र महेंद्र देवलोकांना सुद्धा बरं का च्युत व्हावं लागलं, पराजित व्हावं लागलं. जपी तपी ऋषी मुनी सुद्धा हवा खाऊन पानं, झाडाची पानं खाऊन राहिले, पण त्यांना देवाचा थांग पत्ता लागला नाही. आमची कुठे दिख लागलेली. मग जाऊ द्या त्या भानगडी. उगं सप्ताह आलं की सगळ्या बरोबर राहायचं, पट्टी मागेल तेवढं पट्टी द्यायचं आणि मग पण आपलं आहे ते आहे. काय हेच बरं आहे, सोपं. पण तर पशुतुल्य जीवन बरं आहे असं माणसाला वाटतं आणि म्हणून माणूस व्यसनाकडे धावतो, वाईट व्यसनाकडे धाव घेतो. कबीर महाराज म्हणतात, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुम हो जाती है, पल्लों का पैसा खर्च करके सिर पे जूते आते हैं, मुंह में मिट्टी आती है. जोडे म्हणा, तोंडात माती म्हणा, का म्हणायचं ते म्हणा. संतांनी सांगितलं बाबा नका, हात जोडून सांगितलं, नका म्हणून सांगितलं. किती लोक आज काही गाव आहेत, आम्ही महाराज आम्ही चर्चा केली, आज काही गाव आहेत सप्ते उग करा म्हणून सप्ते करतात. सप्त्याची बॉडीची जी पट्टी चंदा पट्टी करणारे घेतल्याशिवाय त्यांना करतच नाहीत आणि त्यालाच पट्टी लई देतात लोक. हे हो का, जे घेऊन जातात का नाही त्याला गपचूप पट्टी देतात. काय भानगड आहे. भजन मंडळी काही काही गावात जागर असे झालेत, मला हे आता हे बोलू नये, वास्तविकता झालेली आहे. काही काही गावात जागर असले आहेत, एखाद्या मालकाला जागर करायचं म्हटलं तर सरळ त्यांना पाजवल्याशिवाय ते भजन होत नाही. काय दुर्दैवी आहे. अरे संत म्हणतात भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. ओंगळवाणीनं भजन करणं म्हणजे नरकाला जाणे. आम्ही भजन करून नरकाला जातो का? तर आमच्याकडे जर अशी अवस्था असेल तर, काही मी गावाचं नाव सांगत नाही पुण्यात, पण सरळ द्यावं लागतं. जसं चहा पाणी सूप सुपारी देतात ना, तसं जरा थोडं बाहेर जाऊन ते चालू. कशाला अर्थ आहे? काय आपण मिळवतो अशानं काय होणार? दोन्ही करतो आपण प्रकार. म्हणून माणसं काय करतात सांगू तुम्हाला, बड्या बड्या राष्ट्रातले लोक सुद्धा भारतामध्ये येतात. अमेरिका इंग्लंड रशिया असले भारतामध्ये येतात. अयोध्येचं मंदिर झालेलं आहे. 22 जानेवारीला नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आणि प्राण प्रतिष्ठा केली. संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत सगळीकडं राम नामाचा जयघोष, भजन कीर्तनाचा जयघोष जल्लोषामध्ये बरं का. पूर्ण हिंदू समाज म्हणजे कसं दुमदुमून गेला होता महाराज तिकडं पाहत. आणि त्याचा परिणाम आज ते पर्यटक क्षेत्र एवढं भव्य दिव्य झालेलं आहे. आज लोक जातात, पण जे जातात ना
दर्शनाला जातात म्हणजे इकडं देवदेवही करायचं आणि परत जाताना मात्र भयानक व्यसन करायचं. मी माझ्या वाचनात आहे बरं का, मला ते काही माहीत नाही. आज बाहेरच्या राष्ट्रामध्ये असे काही व्यसनाचे नाव आहेत महाराज. LSD, मारिजुआना, मैस्क्लिन, हे असे घातक व्यसन आहे. ते नशा करायची. LSD, मारिजुआना आणि शराब, सेक्स, हे अशा वाईट गोष्टीच्या अधीन माणसं झाले. आणि मोठे माणसं केली की लहान घेतात. तेवढे मोठे ते डॉक्टर असून घेतात, ते इंजिनियर घेतात, ते मोठे गायक आहेत ते बी घेतात. मग आम्ही काय घेऊ नये? म्हणून लोक व्यसनाचे आहारी गेलेले आहेत. आणि व्यसन का केलेले आहेत, कशामुळे करतात? तर आपल्याला पशुचं जीवन लवकर साध्य होते म्हणून लवकरात इकडे करतात. आणि पुन्हा 3 प्रकार सांगतो तुम्हाला बरं का. एक अविचारी माणूस आहे, एक विचारी आहे आणि एक निर्विचारी. महाभारतामध्ये दुर्योधन अविचारी, पशुतुल्य जीवन जगणारा. अर्जुन माणसासारखा विचारी, विचारवान. आणि निर्विचारी कृष्ण परमात्मा. लक्षात ठेवा बरं. काही दुर्योधन पशुतुल्य जीवन जगणारा अविचारी, अर्जुन विचारी आणि कृष्ण परमात्मा निर्विचारी. तिथे विचाराचा संबंध नाही. आता कुणाला काय मिळते ते ऐका. जी माणसं अविचारी आहेत ते सुखी राहतात. हे सिद्धांत सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल विचार करावा लागते. तुकोबारा म्हणले क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. विचार करणारी माणसं आंधळी राहतात. ज्याला ज्ञान आहे त्याला विचार करायची गरज नाही बरं का. मग हे कसं करावं, काय करावं? अविचारी माणसं सुखी आहेत. आज काळ सध्यामध्ये पशुतुल्य जीवन जगणारे सुखी आहेत. पशु सुखी आहेत, अविचारी सुखी आहेत. आणि विचारी माणूस संताप आहे, दुःख आहे, टेन्शन आहे, क्रोध आहे मनामध्ये, द्वेष मत्सर भाव आहे. काय करावं काय करू नये नुसते विचाराचं थैमान घातलेलं आहे त्याच्यात. त्याला म्हणतात माणूस. आणि कृष्ण परमात्मा तिथं विचारणे अविचारणे आनंदित आहे. तात्पर्य मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाला आनंदाची प्राप्ती घ्यायची आहे. 24 तास आनंदाची प्राप्तीसाठी माणूस धडपड करत असतो. पण मिळतं काय? पशुजीवन जगणाऱ्याला थोडं सुख मिळतं. आणि म्हणून लोक व्यसनाच्या अधीन होतात. दारू का पितात याचं कारण तुम्हाला सांगतो. सूक्ष्म कारण आहे बरं. काही असं उग मजा म्हणून नाही. तेवढ्या वेळामध्ये आनंदात जीवन जगतात ते म्हणतात म्हणून इकडे लवकर जातात. आणि विचारी माणसं काय केलं तर काय होतं की कसं करावं की का नाही की जीवनभर दुःखात बरं का. आणि निर्विचारी आनंदात राहतो. मग आनंद मिळण्यासाठी फार मोठी साधना लागते बरं का आपल्याला. मग काय करावं? एवढी साधना होत नाही. साधन माणूस होता येत नाही आपल्याला. मग परमात्मा कधी होता येईल? चला पशु जीवन बरं आहे असं म्हणून समाजामध्ये देशामध्ये मोठी मोठी माणसं सगळीच बरं का व्यसनाच्या अधीन गेले. अर्थात ज्या परमात्म्याने आम्हाला बुद्धी दिली त्या बुद्धीचा आपण उपयोग केला नाही. परमात्म्याने काय दिलं? शरीर दिलं. जेणे दिला हा जीवदान, जेणे हा जीव दिला, जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीता चिंतन, दयाचे करीता चिंतन, हे जग जीवन नारायण, हा जगत जीवन नारायण. गुण
दिला जीवदान तयाचे करिता चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरून या करी तो परमात्मा आहे फक्त ओळख करायचं बरं काय आता जे मी बोलतो ना याचा अर्थ शेवटच्या चरणामध्ये येणाऱ्या अभंगाच्या म्हणून त्याचं स्मरण करावं ज्या परमात्म्याने जीवदान दिलं हे कळावं कोण दिलं जीवदान परमात्मा दिलं हे कळावं तुम्हाला सांगू काय काय दिले परमात्म्याने आपल्याला माहित नाही आपल्याला कल्पना सुद्धा नाही अशी काही शक्ती परमात्म्याने दिलेली आहे त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही तुम्हाला एक नवीन सांगतो बरं का मग नवीन परंतु सत्य घडलेलं असं सांगतो तुम्हाला संजय माहित आहे संजय हे संजय नाही बरं आपला संजय हा धृतराष्ट्राचा तो काय करायचा महाराज धृतराष्ट्र कसा होता आंधळा आणि त्याला बघता तरी येत नाही पण ऐकायचं पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र काय करत आहेत कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी काय चाललं आहे कोण कसं लढत आहे काय नाही संजयला विचारायचं संजय घरी बसून सांगायचं बरोबर बरोबर शास्त्र अशी माणसं पाहिजे बरं मागे चुकलं की असं सांगतो मला हा ते म्हणायचे आणि सांगायचं बरं गंमत कशी बघा त्या काळामध्ये संजय घरात बसून कुरुक्षेत्राच्या ठिकाणी झालेलं युद्ध असा आलाय भीष्म आला द्रोणाचार्य तिकडे आलेले अमुक आले तरी आपल्या पक्षाकडे भरपूर आहेत पांडवाकडे कोण कोण आहेत सगळं सांगू शंखनाद झालेला आहे देवदत्त पाऊंडर नावाचा शंख प्रत्येकाने असे शंखध्वन नाद केलेल्या दुदुंबी वाद्य वाजत आहेत असं ऐकत होता संजय सांगत होता संजयला काय दिसत होतं का त्यावेळेस असं काही टीव्ही होता का रेग्युलर बघायला बरं काही कुठलं का त्याच्याकडे काही यंत्र काही कुठलं मंत्र काही असेल का काय होतं संजयाकडं कसं दिसायचं महाराज म्हणून पोथी पुराणावर काही आपण जे आपल्या गोष्ट कल्पनाच्या बाहेर आहे त्याला खोटं म्हणतो आपण असं कसं राहते म्हणतो तर खोटं म्हणता येत नाही ते काही लिहिलेलं ना त्याचा फार मोठा अर्थ आहे आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही त्याला खोटं म्हणतो आज संजयला असं कसं आहे म्हणतो आपण आज टीव्हीवर बघतो आपण आज भीमाने मोठे मोठे वृक्ष उचलून टाकले आज बघतो आपण ते डोजर निघालं बघा ते फार कसं कसं उडून टाकतात पुण्या वेळेस ते मंत्रयुग होतं आता यंत्रयुग मला सांगायचं काय संजय जाऊ द्या अमेरिकेमध्ये सध्या अमेरिकेमध्ये टेड सिरो नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो त्या ठिकाणी जो बसला आणि त्याला जर विचारलं महाराज बरं का त्याला जर विचारलं हैदराबादमध्ये काटेदानला श्रीराम कॉलनीमध्ये सप्ताह चालू आहे काय चालू आहे तिथं कोण कोण आहेत घेऊ का कुठं अमेरिकेत ते बघायचं तिथं फोन नाही का नाही बरं का आणि कसा समाज किती लोक आलेले ऐकायला गायक कोण आहेत वादक कोण आहेत महाराज कोण आहेत जर म्हटलं तर अमेरिकेतला तो व्यक्ती ज्याचं नाव टेड सिरिओ आहे तो काय करतो 5 मिनिट डोळे झापतो असं डोळे झापून शांत बसतो आणि डोळे उघडतो सगळं सांगतो अमुक अमुक असे लोक एवढे सगळे आहे सगळं सांगतो नुसतं सांगतो नाही हे चित्र हे जसं आपण मोबाईलमध्ये आज फोटो काढतो आणि आज इथं फोटो काढला कुठेही पाठवल्याबरोबर ते सगळं दिसतं की नाही आता ते विदेश पाटलांना मला फोटो घातला त्या हौसेकर महाराजा त्या महाराजा कोणाचं कीर्तन झालं आम्हाला घरी बघितल्या बघितल्या कळालं कोण कोण आहेत ते गायक कोण आहेत वादक कोण आहेत कळालं त्याप्रमाणे दिसतं कुठं त्याच्या डोळ्यात दिसतं मग त्याच्या डोळ्यातल्या प्रतिमा फोटो घेतलेले मग मला सांगा त्याला काही विद्वता नाही त्याला कुठलं ज्ञान नाही त्याला कुठलं मंत्र उच्चार करता येत नाही त्याला कुठलं असं काही जे डोळ्यामध्ये जे अंजन घातलं की दिसतं म्हणून असंही काही नाही म्हणजे काही नसताना सुद्धा त्याच्याकडे एवढी शक्ती परमात्म्याने दिलेली आहे परमात्म्याची शक्ती ओळखा बरं का म्हणजे परमात्मा कळतो माणसाला आज युगात संजय जाऊ द्या खूप लांब आहे मागचं महाभारतातलं कथा जाऊ द्या सध्याचा प्रसंग आज अमेरिकेतला व्यक्ती सरळ सांगतो अहमदाबादमध्ये काय चाललंय तिथं काय चाललंय बरोबर सगळं सांगतो एक दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला हे घडलेले प्रकार स्कॅन्डिनेव्हिया नावाचा देश आहे बरं का आणि त्या देशामध्ये कारमध्ये जात असताना ॲक्सिडेंट झाला आणि एक व्यक्ती खाली पडला
तो बाजूला बसला, खाली पडला, त्याच्या डोक्याला मार लागला आणि एवढा जोरात मार लागल्याबरोबर त्याला घेतले, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि दवाखान्यामध्ये जाऊन बघत असताना, उपचार करत असताना त्याच्या कानातून ध्वनी येत होता, गायन ऐकायला येत होतं. ते म्हणलं कानात का आवाज चालू आहे? त्यानं बघितलं, मग त्याला लक्षात आलं हे का भानगड, कानातून कसं का आवाज येतोय? तर त्याने बघितलं त्या ठिकाणी म्हणजे तिथं जवळपास 20 मैलावर असलेलं एक रेडिओ स्टेशन त्याच्या कानामध्ये ओढत होतं. घडलेली प्रकार बरं का, कपोल कल्पित नाही कुठं. आज तेवढ्या अंतरावर असतं त्याच्या रेडिओ केंद्र त्याच्या कानामधून येत होतं. मग डॉक्टरच्या लक्षामध्ये आलं, अरे म्हणले त्याचं ऑपरेशन केले ना तर भानगड होईल ना, रेडिओचं बटन होईल मग घरामध्ये चालू. ऑपरेशन केले म्हणजे ती शक्ती किती आहे बघा, प्रचंड शक्ती परमात्म्यानं काय काय दिले आपल्याला माहित नाही. इंग्लंडमध्ये एक कथा झाली. एक अशा गच्चीवर असली एक महिला आणि सहज फिरी मारत असताना तिचा पाय घसरला, गच्चीहून खाली पडली. महिला खाली पडल्याबरोबर दिवसा दुपारी खाली पडली आणि तिला मग पुन्हा सावध केले, तिला उचलले आणि काय झाले बघितले. त्यानं सांगितलं, असं बघितलं तिला बेहोश नव्हती बरं का, होशवर आली आणि सांगितलं, दिसतंय का, कळतंय का? हो कळते म्हणाली. डोळ्याला दिसतंय का? डोळे उघडले. दिसतंय का? हो दिसतंय. काय? त्याला विचारले. ते म्हणले चंद्र आहे, ते तारे आहेत म्हणाले. बरं का, चंद्र तारे, दिवसा चंद्र तारे, आकाशात तारे चंद्र दिवसा बी राहतात बरोबर आहे, पण सूर्याच्या प्रकाशामुळे ते दिसत नाही, प्रगट होत नाही, अंधारामध्ये दिसतात. पण तिला दुपारी रात्री जसं दिसावं तसं दिसायला लागलं. कसली शक्ती परमात्म्याने दिली, अशी अनेक शक्ती दिली. तसंच आपल्या प्रत्येकाकडं, पुरुष लहान पुरुष सगळ्याकडं एक अद्भुत शक्ती दिली आहे परमात्म्यानं, त्याचं नाव आहे बुद्धी.